नमस्कार. कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज 23 मार्च अर्थात जागतिक हवामान दिन आणि या दिनाचं औचित्य साधून एक अतिशय खास आणि महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही आज आपल्या भेटीला आलो आहोत. तो म्हणजे कृषी उत्पादनात जागतिक हवामान जे आहे त्याच्या अंदाजाचं, हवामानाच्या अंदाजाचं महत्त्व आजचा आपला विषय आहे. आपण म्हणतो आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यातून सुद्धा आपल्या देशाची जी शेती आहे त्यातली 2/3 शेती ही पर्जन्यावर, पावसावर, अर्थातच पर्यायाने ती मॉन्सूनवर आधारित आहे, हवामानावर आधारित आहे. त्यामुळे हवामानामध्ये जर बदल झाले तर त्याचे शेती उत्पादनावर, पशुपालनाच्या उत्पादनावर, मत्स्योत्पादनावर सगळ्यावरच खूप गंभीर परिणाम होतात. विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये आपण याची दाहकता, चटके हे जवळून अनुभवलेले आहेत. त्यामुळे त्याबद्दल मी अधिक आपल्याला काही सांगण्याची गरज नाही. मंडळी, ही झाली एक बाजू आणि दुसरी बाजू अशी आहे की आज हवामानशास्त्र इतकं प्रगत झालेलं आहे की त्याच्यामुळे त्याचा अंदाजाचा पूर्वानुमान जे दिलं जातं त्याचा प्रभावीपणे वापर करून आपलं जे शेतीचं नुकसान होणार आहे हवामान बदलामुळे ते कसं आपण कमी करू शकतो, टाळू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आमचा विषय आहे का की कृषी उत्पादनात हवामान अंदाजाचं महत्त्व. मंडळी, हा अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा विषय आम्ही घेऊन आलो आहोत आणि तसेच अतिशय तज्ञ व्यक्तिमत्व सुद्धा आम्ही आज इथे आमंत्रित केलेली आहेत. चला तर त्यांची ओळख सर्वप्रथम करून घेऊया. पहिल्यांदा मी आपली ओळख करून देते श्रीमती शुभांगी भुते मॅडम यांची. कुलाबा मुंबई इथे जे प्रादेशिक हवामान केंद्र आहे त्याच्या त्या संचालिका आहेत. क्लास 1 ऑफिसर झालेल्या आहेत, कॉम्प्युटर इंजिनियर आहेत आणि हवामानशास्त्र विषयक जे प्रशिक्षण दिलं जातं पुणे येथून क्लास 1 अधिकाऱ्यांसाठी ते त्यांनी घेतलेलं आहे. आपले संशोधनात्मक जे लेख आहे, लिखाण आहे ते त्या वेळोवेळी करत असतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होतात. तिथं त्यांनी आपलं कार्य जे आहे ते प्रेझेंट केलेलं आहे, वेगवेगळ्या जर्नल्समध्ये लिहितात. तर अशा शुभांगी भुते मॅडम आपल्या पहिल्या गेस्ट. आणि आता ओळख करून घेऊया दुसरं व्यक्तिमत्व. खरं तर त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही आहे असं मला वाटतं, कारण महाराष्ट्रभर ते प्रभावीपणे हवामानशास्त्राचे अंदाज जे आहेत, हवामानाचे अंदाज आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून, मग वृत्तवाहिन्या असतील किंवा वृत्तपत्र असतील, त्याच्यातून ते सातत्याने लिखाण करत असतात, व्याख्यानं देत असतात. ते म्हणजे डॉक्टर रामचंद्र साबळे, माजी विभाग प्रमुख हवामानशास्त्र विभाग आणि अधिष्ठाता या पदावर त्यांनी कृषी महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं पुणे इथलं महाविद्यालय इथं त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 45च्या वर MSc आणि PhD स्टुडंट्स घडलेले आहेत. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे 2008 मध्ये मॉन्सून रेनफॉल फोरकास्ट मॉडेलसाठी त्यांनी पेटंट मिळवलेलं आहे. अनेक हवामानविषयक संशोधन प्रकल्प त्यांनी हाताळलेले आहेत. वेधशाळांची निर्मिती करण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रभर त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. तर अशी ही 2 तज्ञ व्यक्तिमत्व आज आपल्याला इथं पाहुणे मंडळी म्हणून लाभलेली आहेत. खूप उद्बोधक चर्चा करायची आहे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडून सुद्धा प्रश्न अपेक्षित आहेत. आपला सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक लिहून घ्या. ते असे आहेत 24988050, 24908050. आमचे महाराष्ट्रातले जे प्रेक्षक आहेत मुंबई बाहेरचे त्यांनी 022 हा STD कोड त्याआधी फिरवायचा आहे. मोबाईल धारकांना सुद्धा हीच नम्र विनंती आहे. आणि आता आजच्या चर्चेकडे वळूया. सर्वप्रथम भुते मॅडम, मी आपल्याला प्रश्न विचारू शकते की हा जो जागतिक हवामान दिन आहे, प्रत्येक वर्षी त्याची एक वेगवेगळी थीम असते, एक घोषवाक्य असतं. तर ह्या वर्षी अंडरस्टँडिंग क्लाउड, ढगांना समजून घेऊया. तर काय नेमकी थीम आहे ढगांची ओळख, काय सांगाल त्याच्याबद्दल? आपण बघतो की हवामानामध्ये ढग हे खूप महत्त्वाचं एक रोल प्ले करतात आणि त्याच्यामध्ये आपला पाऊस पडणार, आपली थंडी पडणार आणि किंवा उन्हाळा तीव्र असणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ढग. आणि ह्या ढगांविषयी आपण थोडीशी जास्त माहिती करून घेऊया. आणि तो ह्या वर्षाची थीम आहे ओळख ढगांची. आणि सगळीकडे सगळ्यांनाच हे माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जे आपण बदलतं वातावरण बघतो आणि त्या बदलत्या वर्णाची थोडीशी चुणूक जी दिसते ती तुम्हाला ढगांवरून पण कळतं. आणि सगळेच जण आजकाल ढगांचं निरीक्षण करायला लागले. पण हे ढग अनन्य महत्त्वाचे आहेत ते हवामान विभागामध्ये. आणि त्यांच्यामध्ये एक पॅरामीटर असतो की ऑब्झर्वेशन्स, म्हणजे निरीक्षणं केली जातात ते ढगांपासून. तर हे वेगवेगळे प्रकारची ढग असतात आणि यांच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पाऊस पडणार हे सगळं मिळत असतात. आणि याच्याविषयी थोडीशी जास्त माहिती यावर्षी दिलेली आहे.
बरं सर, आपल्यालाही मी हाच प्रश्न विचारेन की हे जे घोषवाक्य आहे अंडरस्टँडिंग क्लाउड्स, त्याबद्दल आपण काय सांगाल? कारण एक आपण नेहमी चित्र बघतो की पावसासाठी म्हणजे ढगांकडे असे नजर लावून बसलेले शेतकरी, एक सर्वसामान्यांच्या मनामध्ये ते चित्र असतं, कारण पाऊसमान त्याच्यावर अवलंबून असतं ढगांवर. आपण काय सांगाल? आपल्या यातला खूप मोठा अभ्यास आहे. हां, आता हे संपूर्ण जी सिस्टीम आहे ती मान्सून वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतात आणि नंतर ढगनिर्मिती होते आणि त्याच्यापासून आपल्याला पाऊस मिळतो. त्यामुळं पावसाच्या बद्दलचं अगदी बालवयापासून ते वृद्धापर्यंत खूप आकर्षण आहे. तसंच ढगांच्याबद्दल देखील आकर्षण आहे. ढग जमले की आपण लगेच म्हणतो पाऊस येण्याची शक्यता आहे आणि मग शेतकरी देखील जागे होतात किंवा आता आपल्याला बाहेर काही वाळत टाकला असेल किंवा काढणी करायची असेल तर पटकन करून घ्या, कारण ढग आलेत, पाऊस येणार आहे. म्हणजे ढग हे एक सिम्बॉल आहे की पावसाचं, ढग हे एक सिम्बॉल आहे की काहीतरी बदल होण्याचं, ढग एक असं सिम्बॉल आहे की एक ही सृष्टी न्हाऊन निघण्याचं. आणि त्यामुळं ढगांचं फार महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे तसं पाहिलं तर. आणि ढगांचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ढग आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ढगांचा अभ्यास आहे आणि नेमके कोणते ढग पाऊस देतात, कोणत्या ढगांपासून पाऊस मिळत नाही आहे, या सगळ्यांच्या गोष्टींचा अभ्यास देखील आता जाणकारांनी देखील केला पाहिजे असं मला वाटतं. बरं, एक प्रश्न येतोय आपल्याला, तो घेऊया. पंढरपूरहून जगदीश इनामदार आपले जे प्रेक्षक आहेत ते काही विचारू इच्छित आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्ते सर, मी पंढरपूरहून बोलतोय, जगदीश इनामदार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, साबळे सरांना आदरपूर्वक नमस्कार आमचा. हा, नमस्कार. सर, ह्या वर्षी पावसाचा हवामानाचा अंदाज थोडा म्हणजे ठोकतळ काय सांगता येईल का? जरा थोडं आवर्तन वगैरे कुठल्या महिन्यात कसं आहे? हो, जरूर सांगता येईल. आपल्या आता मधला देखील अंदाज मी जवळजवळ 28 फेब्रुवारीला दिला होता की मराठवाडा आणि विदर्भात पाऊस येईल. IMDने अंदाज दिला होता आणि त्याच्यापासून लोक जागे झाले होते की आता निदान जी फळं काढणीला आली आहेत ती काढून घ्या, त्याचप्रमाणे भाजीपाला काढणीला आला आहे तो काढून घ्या. त्यातून बरंचसं नुकसान वाचलेलं आहे. काही ज्वारी मळणी, त्यानंतर हरभरा काढणी, ही कामं फार महत्त्वाची होती. द्राक्षाच्या बागेतल्या फळं काढणं महत्त्वाचं होतं, ते बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलं, पण कोणाला मजूर मिळाले नाहीत, त्यांचं थोडंफार नुकसान झालं आणि 81 मला वाटते लाख हेक्टरवरचं क्षेत्र बाधित झालं महाराष्ट्रामधलं. पण हीच परिस्थिती आहे. पण आता पुढं जी परिस्थिती आहे, पुन्हा उन्हाळी पाऊस एका दुसरा भविष्यकाळात देखील होऊ शकणार आहे आणि त्या दिशेनं आता आपली शेतीतली कामं जी आहेत ती त्यानुसार करायला पाहिजेत की आपल्याला अपेक्षित हे दिसतं आहे, मग आपण शेतीतली कामं कशा प्रकारे कोणकोणती उरकणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ हळदीच्या काढण्या आता चालू आहेत काही ठिकाणी. तर आपल्या पंढरपूरला जो थोड्याफार गारपीट झाली, पाऊस झाला, तिथलंही काही नुकसान झालं. तिथली जी कामं असतील, हरभऱ्याची मळणी असेल, गव्हाची मळणी असेल, ज्वारीची मळणी असेल, ही कामं आता उरकली पाहिजेत. धान्य वाळवून आता ह्या आठवड्यात तयार व्हायला पाहिजे. हा आठवडा आपल्याला क्लिअर जाणार आहे असं सध्याचं वातावरण आहे. धान्य वाळवणं आणि साठवणं ही क्रिया आपण आता यावेळेला करायला पाहिजे. राहिला प्रश्न तुम्ही एक थोडंसं विचारलं की पुढचा मान्सून कसा राहील. सध्याचं हवामान तर असं साधारणपणे दिसतं आणि मी जे काय वाचन केलं आहे त्यातलं म्हणजे एल निनोबद्दलचं, ते त्या सगळ्या गोष्टीचा सार विचार करता सर्वसाधारणपणे ह्या वर्षीचा मान्सून चांगला असेल आणि सरासरीच्या दरम्यान असेल किंवा सरासरीच्या थोडा वरती असेल. ही सरासरी प्रत्येक ठिकाणची सरासरी वेगवेगळी आहे हे आपण ध्यानात घ्या आणि त्यानुसार पंढरपूरची सरासरीचा पाऊस त्यानुसार आपल्याकडे सरासरीनुसार होईल. आपल्याकडे पाऊस हा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जास्त होतो, हेही आपण ध्यानात घ्या. बरोबर, अतिशय दिलासादायक गोष्ट आपण सांगितली की यावर्षीचं पाऊसमान चांगलं असणार आहे, सरासरीपेक्षा जास्त. भुते मॅडम, आपल्याला असं विचारायचं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज किंवा पूर्वानुमान जे दिलं जातं ते कुठल्या कुठल्या प्रकारचं असतं नेमकं? सर्वसाधारणतः जे सगळ्यात पहिले आपण देतो ते म्हणजे छोट्याशा ड्युरेशन्स असतं, त्याच्यासाठी म्हणतात त्याला नौकास्टिंग. हे नौकास्टिंग आपण अति छोट्याशा काळात म्हणजे तासांसाठी असतं. त्याच्यानंतर असतं अल्प विस्तारित पूर्वानुमान म्हणजे शॉर्ट रेंज फोरकास्ट. म्हणजे ते त्याचा म्हणजे पूर्वानुमान सर्वसाधारणतः 1 ते 3 दिवसासाठी असतो. आणि नंतर मीडियम रेंज फोरकास्ट. जो मीडियम रेंज फोरकास्ट असतो तो सर्वसाधारणतः 1 ते 5 दिवस ते 10 दिवस असं एक्सटेंडेड असतो आणि ह्याची स्पॅन म्हणजे जे वेळ आणि काळ आणि स्थान हे किलोमीटर्समध्ये हे असतात, व्हॅरी करतात. आणि एक असतो लॉंग रेंज आणि त्याला म्हणतात कधी कधी दीर्घ विस्तारित पूर्वानुमान.
हा दीर्घ विस्तारित पूर्वानुमान आहे, सर्वसाधारणतः 10 दिवसांपेक्षा जास्त असतो आणि IMD म्हणजे प्रादेशिक मौसम केंद्र तसेच भारतीय मौसम केंद्र हे जे दीर्घकाळ अनुमान देतं, जे स्पेशली पावसाळ्यासाठी ते 2 स्टेजमध्ये असतं. लॉंग रेंज फोरकास्ट म्हणतात. आता सगळ्यांना म्हणजे परवलीचा शब्द आहे की लॉंग रेंज फोरकास्ट IMDने काय दिलाय. तर सर्वसाधारणतः हा फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजमध्ये देत असतो. पहिल्या स्टेजमध्ये सर्वसाधारणतः हा पावसाळा कसा असेल एक ओव्हरऑल फोरकास्ट असतो की हा पावसाळा अल्निनोच्या सोबत त्याचा काय इफेक्ट असेल आणि समोर काय असेल ह्याच्याविषयी सांगितलं जातं. आणि नेक्स्ट सेकंड स्टेज जो फोरकास्ट असतो तो जूनच्या फर्स्ट आठवड्यामध्ये दिला जातो किंवा मे मध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वसाधारणतः सब डिव्हिजन वाईज म्हणजे भारताची 4 पार्टमध्ये नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट आणि सदर्न पार्ट आणि नॉर्थ पार्ट अशा सगळ्या 4 याच्यामध्ये त्याला डिटेलमध्ये माहिती दिली जाते. आणि त्यानंतर एक केरळला ऑनसेट कधी होणार म्हणजे केरळला पावसाळा कधी दाखल होणार, मान्सून कधी दाखल होणार हा एक अंदाज दिलेला जातो. तसंच भारतीय हवामान विभागाने सीझनल फोरकास्ट म्हणजे तुमच्या ऋतुमानाप्रमाणे फोरकास्ट दिला जातो. आता जो मार्च आणि मे मध्येचा जो फोरकास्ट अपेक्षित आहे तो सर्वसाधारणतः तुम्हाला तुमच्या पिकांसाठी जे उपाययोजना करायच्या आहे किंवा संरक्षण करायचं आहे तो खूप महत्त्वाचा असतो. मार्च आणि मे मध्ये भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वानुमानानुसार सर्वसाधारणतः टेम्परेचर म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर हे 1 डिग्रीने जास्त असण्याची शक्यता आहे असं सांगितलं जातं. हा एक नवीन उपक्रम आहे सीझनल फोरकास्ट. तसंच मीडियम रेंज फोरकास्ट मी आता रेफर केला, त्याच्यामध्ये 5 डे डिस्ट्रिक्ट लेवल फोरकास्ट आम्ही जो शेतकऱ्यांसाठी म्हणजे स्पेशली शेतकरी बांधवांसाठी देतो त्याच्यामध्ये 5-6 आपल्याला मध्ये थांबवते मॅडम कारण आपले एक दर्शक प्रश्न विचारतायत. महेंद्र घागरे पुणे येथून आपल्या संपर्कात आहेत. नमस्कार महेंद्रजी, प्रश्न विचारा. सर नमस्कार, आपल्याला प्रश्न जो विचारायचा आहे सलग विचारा. सर मला प्रश्न असा विचारायचा होता, आता हवामान खात्याचे जे सगळे बदलत जे चाललंय, पाऊस कधी पडतो, परत वारं कधी सुटतं, आभाळ कधी येतं, रोगराईचं एवढं प्रमाण वाढलंय, तर त्या संदर्भात आपण काय सांगू शकाल सर? बरं मंडळी, आपण या प्रश्नाचं उत्तर नक्कीच ऐकणार आहोत आपल्या तज्ज्ञांकडून. तत्पूर्वी वेळ झालेली आहे क्षणभर विश्रांतीची. मंडळी, व्यावसायिक विश्रांतीनंतर आजच्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण आज चर्चा करत आहोत कृषी उत्पादनात हवामान अंदाजाचं महत्त्व या विषयावर. आणि आपले आजचे तज्ज्ञ आहेत श्रीमती शुभांगी भुते मॅडम, ज्या निदेशिका संचालिका आहेत प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा इथल्या, आणि डॉक्टर रामचंद्र साबळे सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न विचारला होता आपल्या प्रेक्षकांनी महेंद्र घागरे पुणे इथून की हवामानामध्ये जे बदल घडत आहेत, अवकाळी पाऊस पडतोय, गारपीट होते, हे सगळं कशामुळे घडतं? मला वाटतं भुते मॅडम आपण याच्यावर अधिक बोलाल. आपण जी महाराष्ट्रातच फक्त हा प्रकार होतो म्हणजे गारपीट किंवा अवकाळी पाऊस पडतो हा फक्त महाराष्ट्रापुरता सीमित नाहीये, तर सर्वसाधारणतः संपूर्ण भारतभर जेव्हा हिवाळ्यापासून उन्हाळ्याकडे ट्रान्झिशन होत असतं आणि सोबतच वेस्टर्न डिस्टर्बन्स असतात जे मेडिटेरियन सीवर तयार होतात आणि ते वेस्टर्न डिस्टर्बन्स जम्मू काश्मीरच्या लॅटिट्यूडला वाहत जातात आणि ते थंड वारे आपल्याकडे येत असतात. सर्वसाधारणतः वातावरणामध्ये एक फ्रीजिंग लेवल म्हणजे गोठबिंदू असतो आणि ते जेव्हा 300 मिलीबार लेवलपेक्षा पण खाली येतं आणि जेव्हा वेस्टर्न डिस्टर्बन्स खूप स्ट्रॉंग असतो आणि ती 300 मिलीबारपेक्षा पण खाली जेव्हा गोठणबिंदू येतो आणि सगळे वारे उत्तरेकडून वाहतात, तेव्हा सर्वसाधारणतः ह्या ऋतूमध्ये म्हणजे थोडंसं फेवरेबल कंडिशन्स असतात की गारपीट होण्याची शक्यता जास्त असते. आणि हा जो आपण ऋतू बघतो जो ट्रान्झिशन पिरियडमध्ये म्हणतात म्हणजे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा तर मार्च महिना आणि एप्रिलचा दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्वसाधारणतः हा ट्रान्झिशन पिरियडमध्ये आपल्याकडची आर्द्रता आणि वारे वेगवेगळ्या दिशेने येत असतात. काही जे कोकणासाठी वारे असतात ते अरेबियन सीकडून येत असतात आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
आणि विदर्भासाठी जी वारे येत असतात ते बंगालच्या उपसागराकडून येत असतात आणि थोड्याशा सिनॉप्सिस म्हणजे एक वातावरणाच्या सिस्टम्स असतात ज्या एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतात. मग एकमेकांशी वारे विरुद्ध दिशेने आले की एक द्रोणीय भाग तयार होतो आणि त्या द्रोणीय भाग तयार झाला आणि टेम्परेचर्स म्हणजे जे कमाल आणि किमान तापमान आहे आणि आर्द्रता हे सगळे घटक मिळून एक द्रोणीय भाग तयार होतो आणि त्याच्यामध्ये खूप फेवरेबल कंडिशन होते की आपल्याकडे गारपीट होते आणि हाच फक्त सीझन आहे जेव्हा गारपीट होतं. आणि मग थोडंसं गारपीट नाही झाली आणि मग पावसाची शक्यता जास्त जेव्हा आर्द्रता वाढते. हे दोन प्रकार जास्त वाढलेले आहेत कारण आपल्याकडे बघतो आपण की सर्वसाधारणतः टेम्परेचर्स पण खूप जास्त वाढलेली आहे आणि थोडासा बदल आपण नाही, तुम्ही आणत खूप होतोय. छान शास्त्रीय जे कारण आहे या मागचं ते खूप छान विशद करून सांगितलं. आणि मला वाटतं सर त्याच्याबद्दल तुम्ही अधिक सांगाल, आणखीन काही याच्यावर प्रकाश टाकाल, कारण गेली काही वर्ष सातत्याने होते. मग संत्रावर्गीय पिकं असतील, द्राक्ष बागा असतील, आंब्याचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर याच्यामुळे जे बदल जे आपण या महिन्यांमध्ये अनुभवतो त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. तर अंदाज मिळालेले असतात. ह्यावेळी सुद्धा आपल्याला फेब्रुवारी एंडला अंदाज आलेले होते की असं होणार आहे. आणि मग अशा वेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, पिकांचं संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे? आता साधारणपणे शेतीमध्ये वेगवेगळे स्टेजेस असतात पिकांचे किंवा स्थिती असते. काही पिकं काढणीला आलेली असतात, काही पिकं फळं काढणीला किंवा भाजीपाला काढणीला आलेला असतो आणि काही ठिकाणी मळणी चालू असते, काही ठिकाणी अशी वेगवेगळी कामं चालू असतात. आणि त्या कामांच्या वेळेला जर आपल्याला अशा प्रकारचा अंदाज आधी मिळाला तर आपण ताबडतोब आपल्याकडे असलेली उपलब्ध जेवढ्या साधन सामुग्री आहे त्याचा उपयोग करून हे फळं काढून घेतली पाहिजे. उदाहरण सांगतो, नाशिकचे कृष्णा भांबरे म्हणून आहेत. 2014मध्ये नोव्हेंबरमध्ये गारपीट होईल असा अंदाज IMDकडूनही आला होता, तो दिला गेला होता. कृष्णा भांबरे घाबरले. 35 एकर द्राक्षाची बाग होती. त्यांचा मला फोन आला की असं असं होणार आहे, असा अंदाज आला आहे, तर काय करायला पाहिजे. मी म्हटलं त्यांना दिवस रात्र बत्त्या लावून तुम्ही द्राक्ष काढणी करून घ्या, बाजूला घ्या, कुठेतरी सुरक्षित ठिकाणी घ्या. आणि नंतर त्यांची द्राक्ष लंडन बाजारपेठला जाणार होती. ते त्यांनी 2-3 दिवसात केलं आणि द्राक्ष वाचली. अशा प्रकारे जर केलं प्रत्येक शेतकऱ्यांनी की जागरूकतेपणे घेतलं पाहिजे. IMDचा जो अंदाज आहे, भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे, तो आपल्याला मिळाल्यानंतर तो वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो. 7:15 आपल्या 7च्या बातम्या आहेत दूरदर्शनच्या, त्याच्यामधनं देखील शेवटी हवामानाचा अंदाज दिला जातो. वर्तमानपत्रांमध्ये अंदाज असतो, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अंदाज मिळतो. पण आज शेतकरी वर्गाने इकडं पण लक्ष दिलं पाहिजे. हवामान अंदाजावरती आधारित शेती व्यवस्थापन हा जो कन्सेप्ट आहे हा चांगल्या प्रकारे राबवण्याची गरज आहे. ही फ्रिक्वेन्सी गारपिटीची असेल, अवकाळी पावसाची असेल, हे वाढत जाणार आहे. कारण आपण जर पाहिलं 2014मध्ये आणि 2015मध्ये मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र हे विस्तृत स्वरूपात गारपीट झाली. गारपीट पूर्वी व्हायची, पण आता हे जे विस्तृत स्वरूपात होणं आहे हा हवामान बदलाचा परिणाम आहे आणि या हवामान बदलाने नुकसान होत आहे. पण मात्र या अंदाजाचं जे महत्त्व आहे ते हेच आहे. आजचा हा हवामान दिनाच्या दृष्टीनं सह्याद्री वाहिनीनं हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचं हेच विशेष आहे की आपण ह्या अंदाजाचा उपयोग शेतीमध्ये कसा करू, शेती उत्पादन कसं वाढवू किंवा वाचवू, धोका कसा कमी करू, हे पाहिलं पाहिजे. बरोबर. मोती मॅडम, मगाशी आपण जे सांगत होतात की वेगवेगळ्या प्रकारचे जे हवामानाचे अंदाज दिले जातात, तर आपले सगळे सांगून झाले नाही, मगाशी मध्येच आपल्याला दूरध्वनी आला होता, तर त्याबद्दल आणखीन काय सांगाल? स्वतः शेतकऱ्यांसाठी जो 5 डे डिस्ट्रिक्ट लेवल फोरकास्ट म्हणजे 5 दिवस जिल्हानिहाय जो फोरकास्ट दिला जातो म्हणजे पूर्वानुमान दिलं जातं, त्याच्यामध्ये 5 हे घटक आहेत. पर्जन्यमान, कमाल किमान तापमान, हवेतील सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वेग आणि म्हणजे ढग कशी असेल ह्याची सर्वसाधारणतः आम्ही 5 दिवसांसाठी ह्यांचे क्वांटिटेटिव्ह म्हणजे अगदी डिजिट वाईज हे पूर्ण डिटेल सांगतो आणि हा मीडियम रेंज फोरकास्ट म्हणून सांगितला जातो. हा मीडियम रेंज फोरकास्ट ह्या दिवसांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जसं आता जेव्हा 8 मार्चला जी गारपीट आणि पाऊस पडला त्याचं अनुमान आम्ही पहिलेच सांगितलं होतं, जेव्हा की हा म्हणजे पूर्वानुमान मंगळवारी आणि शुक्रवारी आम्ही पहिले प्रसारित केला, तेव्हा सांगितलेलं की येत्या आठवड्यामध्ये शक्यता आहे की पाऊस पडेल आणि तो तशा प्रकारे पाऊस पण झाला. तर हा जो आम्ही जे 8 पॅरामीटर घेऊन म्हणजे घटक घेऊन जो म्हणजे
10 दिवसाचा मध्यमकालीन जो पूर्वानुमान आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांसाठी खूप जास्त महत्त्वाचा दिसतोय आणि बऱ्याच जणांचा फीडबॅक येतो की आमच्या जो फोरकास्ट देतो आम्ही त्याच्यामुळे त्यांचं पीक पण बरोबर संरक्षण झालेलं आहे. एक प्रश्न येतोय मंडळी आपल्याला. प्रकाश पाटील कोल्हापूर येथून आपल्या संपर्कात आहेत. नमस्कार प्रकाशजी, प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. नमस्कार, मी प्रकाश पाटील कोल्हापूरहून बोलतोय. हो, हा, काय आहे, राजस्थानमध्ये इंदिरा कॅनलमुळे बरीचशी झाडी झालेली आहे, तर त्याचा काय या हवामानावर, नैऋत्य मान्सूनवर काय परिणाम होतोय काय, आणि होत असेल तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने काय उपाययोजना केलेली आहे काय? धन्यवाद, आपला प्रश्न कळलेला आहे. साबळे सर, आपण काय सांगाल याच्याबद्दल? नाही, राजस्थानमध्ये जे काही झाडी लागवड केली किंवा काय झालं त्याचा आपल्याकडे परिणाम लगेच असं काही दिसण्याचं कारण नाही. उलट आपल्याकडे पण झाडी लागवड, वृक्ष लागवड आपणही करायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने आता 2 कोटी वृक्ष लागवड गेल्या वर्षी केलेली आहे. आणखीन वृक्ष लागवड करून वृक्ष हेच कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषून घेतील आणि हवामान बदलाला म्हणजे कंट्रोल करतील. हवामान बदल जर कंट्रोलमध्ये आले तर मग आपल्याला हे आताचे जे परिणाम दिसतात, कधी अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, हे जरा कमी करणं शक्य होईल. आणि म्हणून राजस्थानमध्ये ज्या पद्धतीनं वृक्ष लागवड होते तशीच आपल्याकडे आपण वृक्ष लागवड करायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त वृक्ष लावत असताना सागवानासारखे वृक्षाची लागवड जर आपण केली तर चांगले पैसे पण मिळू शकतील आणि सागवानाच्या लाकडामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड स्टोअर देखील केला जाईल. आता आपण बरंचसं जंगल जे होतं पृथ्वीवरचं ते कमी झालेलं आहे. आशिया खंडातलं 55 दशलक्ष हेक्टर जंगल कमी झालेलं आहे. आफ्रिका खंडातलं 60 दशलक्ष हेक्टर जंगल कमी झालेलं आहे. लॅटिन अमेरिकेचं 85 दशलक्ष हेक्टर जंगल कमी झालं आहे. एकूण आपण मानवानी जंगल तोडलं आणि हवामान बदलाला फार मोठा वेग आला. आता हे जंगलातल्या वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषण करत होत्या. आता हे कार्बन डायऑक्साईड जे सरप्लसमध्ये राहतोय त्याच्यामुळे हे हवामान बदल मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. म्हणून आपल्याकडे वृक्ष लागवड आपल्याकडे आपण करायला पाहिजे आणि तसा प्रोग्राम करायला पाहिजे. माझं तर मत असं आहे की वृक्ष लागवड जे शेतकरी करतील त्याला सरकारने कार्बन क्रेडिट द्यायला पाहिजे. बरोबर आहे. फार महत्वाचा एक फोन घेऊया. जनार्दन कोटमे नाशिक येथून बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार जनार्दनजी, प्रश्न विचारा. दोघाही मानवांना प्रथम नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा. आणि माझा प्रश्न असा आहे, काय आमचा तालुका नाशिक जिल्हा आणि येवला तालुका यावर्षी प्रवर्धन तालुका आहे आणि पुढच्या वर्षी जे हवामानाचा अंदाज येत आहे ऑस्ट्रेलियन खात्याचा, तो आमच्या तालुक्यात कसा राहील? प्रश्न आपला कळलेला आहे. मंडळी, आपण या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊया क्षणभरांची विश्रांती. व्यावसायिक विश्रांतीनंतर आजच्या फोन इन लाईव्ह कार्यक्रमामध्ये कृषी दर्शनचं आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण आज चर्चा करत आहोत कृषी उत्पादनात हवामान अंदाजाचं महत्त्व या विषयावर. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न आला होता. जनार्दन कोटमे नाशिक इथून आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी प्रश्न विचारला होता की त्यांचा अवर्षणग्रस्त भाग आहे, तर त्यांना काळजी आहे की यावर्षीचं पर्जन्यमान कसं असणार आहे. भुते मॅडम, आपण काय सांगा? आता भारतीय हवामान खातं एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये जो पहिला दीर्घ पल्ल्याचा जो पूर्वानुमान देणार आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवून थोडंसं लक्ष द्यावं आणि सोबतच त्याचे अपडेट्स पुन्हा येणार तेव्हा त्याच्याकडे लक्ष ठेवावं. आणि हे एक महत्त्वाचं हे आहे. हां, त्यांच्या तालुक्याबद्दल त्यांनी विचारलं होतं आपल्याला. हां सर, आता आपल्याला विचारायचं आहे की मगाशी मॅडमने सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज व्यक्त केले जातात. त्याच्यामध्ये 5 दिवसीय जो अंदाज दिला जातो जिल्हानिहाय, तर अंदाज दिले जातात. बऱ्यापैकी आपल्याकडे जागरूकता आता येते, पण तरी सुद्धा जो सर्वसामान्य शेतकरी आहे, तळागाळातला शेतकरी आहे, त्याच्यापर्यंत ही माहिती प्रभावीपणे कशी पोहोचवली जाईल, त्यासाठी कोणकोणत्या यंत्रणा कार्यरत आहेत? आता प्रामुख्यानं भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि या 9 विभागामध्ये म्हणजे कृषी हवामान विभाग जे महाराष्ट्राचे आहेत त्या 4 विद्यापीठाची जी काही कार्यालय आहेत त्या 9 कार्यालयामध्ये त्यांचं एक रिसर्च असोसिएट आणि त्यांचा पगार आणि त्याला लागणारी ह्या योजनेला लागणारा पैसा हे उपलब्ध करून दिले. विद्यापीठं त्यांचे तज्ज्ञ मंडळी बसतात. अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडनं उपलब्ध होतो. दर मंगळवारी होतो, दर शुक्रवारी होतो. 5 दिवसाचा अंदाज. तो अंदाज, त्या अंदाजावर चर्चा होते. त्या चर्चेनंतर त्याच्यावरती काय मार्गदर्शन करायचं शेतकऱ्यांना, कोणती माहिती शेतकऱ्यांना द्यायची आणि काय नेमके सल्ले द्यायचे ते तयार होतात.
आणि मग हे सल्ले महाराष्ट्रातल्या 51 लाख शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पाठवले जातात. आता काही पहिला सल्ला असतो हवामानाचा, दुसरे बाकीचे सल्ले शेतीचे असतात. अशा प्रकारे ही एक यंत्रणा चालू आहे. दुसरी त्यांची वेबसाईट पण आहे. तिसरं टेलिफोनद्वारे देखील माहिती दिली जाते. वर्तमानपत्रांमधनं ही माहिती दिली जाते. वेगवेगळ्या वाहिन्यांवरनं ही माहिती दिली जाते की साधारणपणे कसं हवामान कसं राहील. मात्र डेटा, त्याची माहिती ही भारतीय हवामान विभागाचं स्तोत्र असतं आणि त्याच्यावरनं जर आपण बाकीचं ह्या माहितीचा उपयोग शेतीमध्ये केला तर खूप चांगली बाब होते. त्याला उदाहरणार्थ जेव्हा आर्द्रता वाढत जाते, मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते, त्यावेळेला रोग हे मोठ्या प्रमाणात येतात. उदाहरणार्थ डाळिंबावरचा तेल्या हा जो रोग आला तो 2005, 6, 7 मध्ये जास्त आर्द्रता राहिली 3 वर्ष आणि मग तेल्या हा रोग आला. उसावरचा लोकरी मावा 2003 मध्ये दुष्काळ होता, कोरडी हवा होती, अशा वेळेला लोकरी मावा वाढतो. असं किडीचं वाढणं किंवा रोगाचं वाढणं हे हवामानावर अवलंबून आहे आणि हवामान त्याला अनुकूल मिळालं की त्याची वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हवामानाचा अंदाजाचा उपयोग आपल्या शेतीमध्ये कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, पिकांची पेरणी, पिकांची काढणी ह्या सगळ्यासाठी करायला पाहिजे. आणि भुते मॅडमनी मगाशी सुरुवातीला जो सांगितलं की आत्ता हा अंदाज येणार आहे एप्रिलमधला, त्या अंदाजावरून आपण हे जर तो अंदाज असा असेल, लांब पल्ल्याचा अंदाज जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरसाठी, तो जर असा असेल की सरासरीच्या दरम्यान पाऊस किंवा सरासरीच्या वरती पाऊस, तर आपण कोणती पीक पद्धती निवडायला पाहिजे, आपल्या भागात कोणती पिकं आपण घेतो, त्या पिकांच्यापैकी कशी त्यांची लागवड करायची, आणि पाऊस जर कमी सांगितला गेला समजा, तर मग पीक पद्धती कोणती बदलायची, कोणती पिकं आपण करायची, कशी पीक पद्धती बदलायची. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर अगदी दुष्काळी किंवा कमी पावसाच्या वर्षामध्ये आपण घेवड्यासारखं पीक समाविष्ट करू शकता पीक पद्धतीमध्ये, धाण्यासारखं पीक समाविष्ट करू शकता. अत्यंत कमी कालावधीची पण निश्चित उत्पादन देणारी पीक आहेत. आपण हरभऱ्याचं पीक रब्बी हंगामामध्ये समाविष्ट करू शकता. असं शेतकरी वर्गाने देखील आपला विचार करायला पाहिजे, पीक पद्धतीत बदल करायला पाहिजे. कमी कालावधीची, अधिक उत्पादन देणारी आणि पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जाती, अशा प्रकारे शेतकऱ्यांचा ऑप्शन हवामानाच्या अभ्यासानुसार असायला पाहिजे. महाराष्ट्रातलीच नव्हे, भारतातली शेती देखील हवामानाच्या अंदाजावर आधारित आणि त्याच्यानुसार करावी, म्हणजे आपल्याला अधिक उत्पादन काढणं शक्य होईल आणि आपलं नुकसान वाचवणं शक्य होईल. बरोबर आहे. आपले एक प्रेक्षक अनिल कुमार चिंचणे कर्नाटक येथून आपल्या संपर्कात आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. अनिल कुमारजी, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. सध्या अवकाळी आमच्याकडे आभाळ फार. नमस्कार. बोला, आपला प्रश्न विचारा. आमच्याकडे अवकाळी पाऊस पडत आहे मॅडम. आपल्या दूरदर्शन केंद्राचा आवाज जर कमी केला तर आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल, आपला आवाज पोहोचेल. नमस्कार मॅडम. हा, बोला सर, बोला, आपला प्रश्न विचारा. सरासरी विचारायचं होतं की आमच्याकडे सध्या आभाळ फार झालेला आहे आणि आमच्याकडे ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे पावसाचं चिन्ह काय, आभाळ भरपूर झालेला आहे. अशा वारंवार आभाळ झाल्यामुळे आम्हाला ज्वारीचं पीक कटावणीसाठी व्यत्यय येत आहे. अजून किती दिवस हा हवामानाचा फरक आहे? बर, प्रश्न कळलाय, आपला प्रश्न कळला आहे. सर, काय सांगाल ज्वारीच्या पिकाबद्दल? ते विचारतात की ढगाळ हवामान आहे त्यांच्याकडे सध्या, तर काय करता येईल, अजून किती दिवस हे अशी स्थिती राहील, असं त्यांना विचारायचं. कर्नाटकातला प्रश्न आहे. आता काही वेळेला जेव्हा ढगाळ हवामान असतं, ज्वारी पिकाच्या दृष्टीनं ते पाणी जे काही जमिनीतनं उडून जातं किंवा इतर काही बाबी असतात त्याला ते प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं मदतच होते. परंतु आपण आपली ज्वारी काढणीला जर आली असेल तर आपण ज्वारी काढून घ्यावी, कारण पुढं अवकाळी किंवा अवेळी पावसात ती सापडू नये, आपलं नुकसान होऊ नये. ज्वारी तयार असेल, काढणीला आली असेल तर आपण काढून घ्यावी. ढगाळ हवामानामुळं कीड वाढू शकते आणि त्याशिवाय ढगाळ हवामानानंतर आता हा आठवडा तरी महाराष्ट्रात तरी पाऊस शक्यता नाही आहे. कर्नाटकचं काय आम्ही बघितलं नाही. आपणही बघू शकता मीडियम रेंज मध्यम पल्ल्याचं आत्ता सांगितलेलं याच्यामध्ये www.imd.government.in या वेबसाईटवरती आपल्याला आपलं पण कळू शकेल मध्यम पल्ल्याचे अंदाज. आणि त्याच्यामध्ये जर पाऊस शक्यता नसेल तर आपण त्यानुसार काही दिवस आपल्या ज्वारीची काढणीच्या दृष्टीने तयारी करा आणि योग्य वेळी काढणी करून आपली मळणी करून धान्य आपल्या घरामध्ये लवकरात लवकर घ्या.
प्रेक्षकांच्या दृष्टीने फार महत्वाचा प्रश्न होता हा, कारण आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने, कारण बरेचदा असं होतं की हातातोंडाशी आलेलं पीक या अवकाळीमुळे पूर्ण मातीमोल होऊन जातं. तर त्यासाठी त्यांनी असा प्रश्न विचारला होता. आणि मला असं म्हणजे कारण किडींना प्रादुर्भाव वाढतो, पोषक वातावरण सुद्धा या काळात होतं. तर मॅडम, पुढचा प्रश्न मला आपल्याला असं विचारायचा आहे, मगाशी आपण जे अंदाज सांगितले होते तर हे कधी प्रकाशित होतात, म्हणजे असं काही ठराविक वार आहेत का त्याच्यासाठी? हां, म्हणजे जे 5 दिवसात जिल्हानिहाय जे फोरकास्ट आहे, पूर्वानुमान आहे, ते मंगळवारी आणि शुक्रवारी प्रसारित होतं. आणि त्या आधारे ॲग्रिकल्चर पुणे विभाग, जे IMDचं ॲग्रिकल्चर पुणे, ॲग्रीमेट पुणे आहे, ते त्याच्यात आधारित सल्ले तयार करतं. आणि हे सल्ले वेगवेगळ्या KVKs म्हणजे केंद्रीय कृषी विद्यापीठ, NGOs, तसंच सोबत असलेल्या कृषी विद्यापीठांना पण दिले जातात. आणि जे रजिस्टर्ड युजर्स आहेत त्यांना पण या सगळ्यांची एक मीटिंग होत असते आणि त्याच्या आधारित सल्ले तयार केले जातात. तसं डिस्ट्रिक्ट वाईज सगळे जे आहेत ॲग्रोमेट फील्ड युनिट्स, त्या लोकांना पण विचारून त्यांचा फीडबॅक घेऊन याच्यावर सर्वसाधारणतः सल्ले तयार केले जातात. हा सल्ला फक्त स्टेट लेवलवरच नाही तर पूर्ण राज्य आणि पूर्ण देशासाठी पण असं केलं जातं आणि ते 15 दिवसांनी अपडेट केलेले असतात. बरं सर, मला आपल्याला असं विचारायचं की बरेचदा असं होतं की पर्जन्य लांबतो, पाऊस लांबतो आणि त्यामुळे दुबार पेरणीचं संकट आपल्या शेतकऱ्यांना भोगावं लागतं बरेचदा. तर त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, हे कसं टाळता येईल दुबार पेरणी? काय होतं, मान्सून आला असं म्हटलं की सगळे लोक जागे होतात. आणि विदर्भात आणि मराठवाड्यात विशेषतः शेतकरी इकडं मान्सूनचं आगमन झालंय म्हटल्याबरोबर पेरणीला सुरुवात करतात. पण मान्सून थांबला अशा प्रकारची बातमी आल्यानंतर सगळेच दचकतात. काही वेळेला सुरुवातीला पाऊस चांगला होतो, नंतर पुन्हा पाऊस उघडतो आणि पेरणी केलेलं क्षेत्र तिथं उगवलेलं मोडवतं आणि नंतर ते पाणी नाही म्हणून पुन्हा जेव्हा मोठा खंड पडतो त्यावेळेला ते सगळे जातं आणि पुन्हा पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा पुन्हा पेरणी होते. हे आपल्याला टाळणं सहज शक्य आहे असं मला वाटतं. त्याला कारण असं की जेव्हा भारतीय हवामान विभागाकडनं हे मान्सून आगमनाचे अंदाज दिले जातात, त्या आगमनाचा आपण पाऊस झाल्यानंतर आपल्या भागामध्ये 65 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर आणि ओलावा तेवढा तयार झाल्यानंतर मगच पेरणी करायची. कारण आपल्याकडे बियाणं आहे, खतं आहे. आपण ते एकदा जमिनीत ते घातलं आणि पुन्हा पाऊस उघडला तर मग नंतर ते आणि मोठा खंड पडला की पिकांना डबल पेरणीची वेळ येते. आता एक उदाहरण मी सांगेन. 2015 दुष्काळी वर्ष होतं मोठं. सुरुवातीला हा दुष्काळाचा अंदाज IMDने पण दिला होता आणि त्याबरोबर आता पेरण्या मात्र पाऊस मात्र जूनमध्ये चांगला व्यवस्थित सुरू झाला. सुरुवातीला लोकांनी पेरण्या केल्या आणि जो पाऊस उघडला ते जुलैमध्ये पाऊस नाही, ऑगस्टमध्ये पाऊस नाही, अशी इतकी परिस्थिती गंभीर झाली. 2015 पिकं जळून गेली. आता याला म्हणायचं रिस्क हा जो काय आपली कव्हर झालेली आहे. पण या कालावधीमध्ये जेव्हा आपल्याला कळलं होतं की 93% पाऊस होणार आहे, कमी पाऊस होणार आहे, तेव्हा आपण पीक पद्धती फार महागडी पीक पद्धती अवलंबायला नको. उदाहरणार्थ कपाशीमध्ये बियाण्याची किंमत अधिक आहे, त्याचबरोबर इतर खतांच्या किमती अधिक आहेत. आता नवीन एक आपल्याला मला सांगावंसं वाटतं की कपाशीमध्ये नवीन वाण येत आहेत आणि ते सरळ वाण आहेत. BT कॉटन वगैरे जे काय आतापर्यंत आपण मोठ्या प्रमाणात प्रचलित होऊन महागडी बियाणे शेतकरी घेत होते, आता सरळ वाण येतोय आणि 160 दिवसाचा येतोय आणि तेही विद्यापीठांमध्ये त्याच्या चाचण्या चालू आहेत. महात्मा फुले विद्यापीठात चालू आहेत, अकोला विद्यापीठात चालू आहेत, परभणी विद्यापीठात चालू आहेत आणि क्रांती म्हणून त्यांचे जे काही एक नागपूरचं कॉटनचं संशोधन केंद्र त्याचे डायरेक्टर आहेत, त्यांनी मला ही माहिती सांगितली की कमी कालावधीचे वाण येत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. जे कपासचे उत्पादन करणारे शेतकरी आहेत त्यांनी हे वाण पेरावेत, कमी कालावधीची पिकं पेरावीत असे दुष्काळी वर्षाच्या टप्प्यामध्ये. आणि चांगला जर सीझन असेल तर रेग्युलर पिकं घ्यावीत असं मला वाटतं. कमी कालावधीत होणारी आणि हवामानाचा ताण सहन करणारी अशा पिकांची वाणांची गरज आहे. मंडळी, आपले एक प्रेक्षक नितीन मेहरे अमरावतीहून आपल्या संपर्कात आहेत. नमस्कार नितीनजी, आपला प्रश्न विचारा. अरे पुढच्या महिन्यात एप्रिल महिन्यात हवामान कसं राहील म्हणा ते आलं. नमस्कार, आपला प्रश्न कळलाय. नमस्कार, सांगा मॅडम. सर्वसाधारण आता मी सांगितल्याप्रमाणे मार्च, एप्रिल आणि मे मध्ये आपले जे म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर आहे, कमाल तापमान आहे, ते 1 डिग्रीने जास्त असण्याची शक्यता आहे. तसंच म्हणजे हीटवेव्ह म्हणजे उष्ण लहर जे आपण म्हणतो की सतत 2-3 दिवस सरासरी तापमानापेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता जास्त वर्तवली गेलेली आहे.
आणि याच्यामध्ये विदर्भाचा अगदी ईस्टर्न विदर्भ येतो, ज्याच्यामध्ये विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, अमरावती हा भाग येतो. आणि ह्या भागांमध्ये सर्वसाधारणतः खूप तीव्र असं 48-49 पर्यंत जे तापमान जातं ते अपेक्षित आहे आणि ते कदाचित थोडंसं जास्त असण्याची शक्यता आहे. आणि ह्या ज्या उष्ण लहरी आहेत त्या 1 ते 2 दिवस न राहता कदाचित ते म्हणजे थोड्याशा लांब असण्याची शक्यता आहे की आठवड्याभर पण असणार. तर थोडंसं उष्ण वातावरण एप्रिलमध्ये दिसतंय. नितीन, चित्रा दृष्टीने आपल्याला काळजी घ्यायला हवी. मंडळी, याचबरोबर घेऊया क्षणभराची विश्रांती. मंडळी, व्यावसायिक विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमाच्या आजच्या चर्चेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण आज चर्चा करत आहोत अतिशय महत्त्वाच्या विषयावर, कारण आज जागतिक हवामान दिन आहे आणि तो विषय म्हणजे कृषी उत्पादनात जागतिक हवामानाचं महत्त्व. त्यासाठी आपल्याला आजचे लाभलेले जे तज्ज्ञ मंडळी आहेत ते आहेत श्रीमती शुभांगी भुते मॅडम आणि डॉक्टर रामचंद्र साबळे सर. विश्रांतीपूर्वी आपल्याला एक प्रश्न आला होता, महत्त्वाचा होता, की तीव्र हवामान जे आहे किंवा विदर्भामध्ये त्यांनी विचारलं होतं, तर तुम्ही सांगितलं की उष्ण लहरी तिथे राहणार आहे. तर अशा प्रकारचं इतर जे आपले ऋतू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्या कुठल्या प्रकारचं असं तीव्र एक्स्ट्रीम क्लायमेट राहणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता उन्हाळ्याविषयी सांगू इच्छिते की उन्हाळा आता भारतीय मौसम विभागाने सांगितलं की सर्वसाधारणतः 1 ते 1 डिग्रीने जास्त असणार आहे. ह्या उन्हाळा ऋतूमध्ये अतिशय उष्ण लहर पण असतात. सिव्हिअर हीटवेव्ह कंडिशन्स म्हणजे सरासरीपेक्षा तापमानामध्ये 5 डिग्रीपेक्षा जास्त तापमान वाढतं आणि ते कधी कधी 2 दिवसापेक्षा 3 दिवस किंवा आठवडाभर राहतं. हे एक म्हणजे एक तीव्र हवामानाचा भाग आहे. तसंच असं होतं की जेव्हा खूप जास्त तापमान वाढतं आणि आर्द्रता पण येते आणि मग संध्याकाळच्या वेळेला पाऊस पडतो, तो पण एक भाग आहे की जो अवकाळी पाऊस म्हणून आपण बघितला. मॅडम, आपल्याला मध्येच थांबवते, एक प्रश्न विचारतायत. ऋग्वेद पावडे परभणी इथून आपल्या संपर्कात आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा ऋग्वेदजी. हॅलो. हा, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, उन्हाळ्यात जास्त पाऊस पडेल ना, हे ऊन पडेल ना, हा, तर ज्वारीच्या पिकाला काय हानी आहे का? ज्वारीच्या पिकासाठी विचारताय? हा, बरं, धन्यवाद, आपला प्रश्न कळलेला आहे. सर, आपण काय सांगाल याच्याबद्दल? हां, आता परभणीवरून आपण विचारताय. साधारणपणे ज्वारी आता काढण्याच्या स्थितीमध्ये काही दिवसात येईल. ज्या वेळेला पिकाची परिस्थिती म्हणजे काढणीच्या दृष्टीनं योग्य असेल अशा वेळेला आपण काढणी करा. सध्या तरी काही धोका नाही आहे परभणी आणि इतर भागासाठी. मध्यम पल्ल्याच्या अंदाजामध्ये असा कोणताही पावसाची शक्यता या आठवड्यात तर नाही आहे आणि त्यामुळे हा आठवडा झाल्यानंतर जर काढणीची तयारी असेल तर आपण आपली ज्वारी काढून घ्या. काढणी झाल्यानंतर मळणी करून घ्या. मळणी झाल्यानंतर आपलं वाळवायची असेल तर उन्हात वाळवा आणि पोत्यात भरून चांगल्या सुरक्षित स्थळी हलवा, सुरक्षित स्थळी ठेवा, एवढं सांगावं असं वाटतं. कडबा पण त्याचप्रमाणे गोळा करा आणि त्याची गंज व्यवस्थित लावून घ्या. त्यालाही वेळ लावू नका. तो कडबा भिजला तरी त्याची प्रत खराब होते, धान्य भिजलं तरी त्याची प्रत खराब होते. तेव्हा प्रत खराब होण्याच्या आत्ता सध्याचा हा आठवडा तरी पाऊस नाही आहे. आपण आपली कामं उरकून घ्यावं. भुते मॅडम, पुन्हा एकदा, मगाशी ते आपलं उत्तर अर्धवट राहिलं होतं की वेगवेगळे जे आपले ऋतू आहेत त्यामध्ये तीव्र हवामानाचे अंदाज आपण कोणकोणते देतो, कुठल्या कुठल्या प्रकारचे? मी उन्हाळ्यातलं सांगत होते. अवकाळी पाऊस मी आता सांगितला. जो अवकाळी पाऊस हा सर्वसाधारणतः मेच्या लास्ट वीकमध्ये आणि आत्ता जो एप्रिल आपण बघतोय त्याच्यामध्ये पण काही आत्ता जो झालेला आहे तसा तो एक अवकाळी पाऊस आहे. आणि एक गारपीट असते की जी गारपीट आपल्या सगळ्यांनाच आता त्याचं समस्या आपण सगळेजण खूप सिव्हिअररित्या बघतोय आणि ते खूप जास्त रिपीटेडली होत आहे आणि वारंवार होत आहे. तर ही एक तीव्र हवामानाचं एक चुणूक आहे की भविष्यामध्ये हे थोडंसं जास्त असण्याची शक्यता आहे. हिवाळ्यामध्ये आता हिवाळा जो आपण सर्वसाधारणतः कन्सिडर करतो जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये शीतलहर येतात आणि हा शीतलहर म्हणजे मध्य महाराष्ट्राच्या धुळे, नाशिक आणि काही मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पण ह्या भरपूर आपल्याला दिसतात. ह्या जेव्हा शीतलहर येतात तेव्हा आपलं जे कमाल म्हणजे मिनिमम टेम्परेचर असतं ते खूप ड्रॉप होतं, ड्रास्टिकली ड्रॉप होतं. म्हणजे एखाद्या दिवशी ते 4 ते 5 डिग्री ड्रॉप होतं आणि मग ती कंडिशन 2 ते 3 दिवस पुन्हा सुरू असते. याला शीतलहर असं म्हणतात. आणि मग थोडंसं टेम्परेचर वाढलं, मॅक्झिमम टेम्परेचर वाढलं की मग अवकाळी पाऊस येतो, जो आपण आता बघितला आहे. फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये पण येतो. आणि
म्हणजे हिवाळ्यातलं पण अजून एक तीव्र हवामान म्हणजे जे आपण मुंबईमध्ये अनुभवलेलं होतं की उष्ण तापमान होतं. कधी कधी मॅक्झिमम टेम्परेचर इमिजिएटली शूटअप होतं आणि मग त्याच्यामुळे थोडंसं अनइझीनेस होतं आणि पिकांवर पण थोडासा परिणाम होतो. मला असं वाटतं याच्याविषयी सर तुम्हाला सांगतील. हो सर, काय सांगाल आपल्याला? आत्ताच भुते मॅडमनी सांगितल्यानुसार आपल्याला एक अनुभव सांगतो. 7 जानेवारी 2011 साधारणपणे नगरचं तापमान 1.6 अंश सेल्सिअस होतं. 7 जानेवारी 2011. त्याचप्रमाणे नाशिकचं टेम्परेचर ड्रॉपडाऊन झालं होतं. आता त्यांनी तो उल्लेख केला. पुण्याचं पण टेम्परेचर बऱ्यापैकी ड्रॉपडाऊन झालं होतं. जेव्हा थंडीमध्ये असं खाली तापमान येतं त्याचा निश्चित परिणाम पिकांवर होतो. द्राक्ष पिकावर प्रामुख्याने परिणाम होतो. त्यात नाशिक वगैरे भाग हा द्राक्षाचा बेल्ट आहे. पण यावर्षी तापमान त्या मानानं त्या बरंचसं बॅलन्सिंग राहिलेलं आहे. पण ही आत्ता सांगितलेली उदाहरणं काही वेळेला अशी घडतात आणि आपलं नुकसान पोचवतात. अशा वेळेला त्या जे सांगतायत तसा अंदाज जर मिळाला आपल्याला तर आपण कशा प्रकारे संरक्षण करू शकतो. मग बागेमध्ये आपण शेकोट्या करू शकतो. मात्र ही तयारी आपल्या आधीपासून पाहिजे. बागेमध्ये पहाटेच्या 6 वाजता छोट्या छोट्या शेकोट्या करून दुप्पट ठेवल्या तर 1-2 डिग्रीनी टेम्परेचर बागेच्या याचं वाढू शकतं. मात्र आपण शेकोट्या अशा प्रकारे केल्या पाहिजेत की बागेच्या वेगवेगळ्या भागामध्ये ते शेकोट्या पेटवणं. हे थंडीच्यासाठी एक सांगितलं. आणि उन्हाळ्याच्या बाबतीत त्यांनी जे सांगितलं मगाशी की नागपूर, अमरावती आणि या भागामध्ये अशा लहरी शक्यता दिसणार आहे, उष्ण लहरी. आता तिथं त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्या पिकाची लागवड आहे. काही वेळेला पिकं देखील एवढ्या उष्ण तापमानामुळे जाऊ शकतात. मग केओलिन सारखी पावडर आहे की जी 2.5% ते 5% प्रमाण, म्हणजे जर आपण त्याचं द्रावण फवारलं केओलिन पावडरचं पानांवरती तर मोठ्या प्रमाणात उष्णता परावर्तित केली जाते झाडावरून. आणि परावर्तित केलेली उष्णतेमुळं झाडाचं तापमान फारसं वाढत नाही. पाणी जेव्हा कमी पडतं तेव्हा झाडाचं देखील तापमान वाढतं आणि झाडं मरतात. त्यामुळे उष्ण लहरींचा देखील परिणाम 2 दिवसाचा 1 दिवसाचा असला तरी बागाच्या बागा गेल्या पाहिल्यात तिथं आपण केओलिन स्प्रे द्यावेत. मला वाटतं त्या विभागामध्ये जे कृषी विद्यापीठ आहे किंवा शासनाचे कृषी विभाग आहे तिथे संपर्क साधून आपण शेतकरी मित्रांनी यावर काय उपाययोजना कराव्यात त्याची माहिती घ्यावी. भुते मॅडम, वेळ खूप थोडा उरलाय. खूप महत्त्वाचा विषय आहे पण वेळेचं आपल्याला बंधन आहे. तर आपण जे सांगितलं पूर्वानुमान जे आपण देतो आजपर्यंत देत आलो आहोत पण ते अधिक प्रभावी करण्यासाठी काय योजना आहेत का? थोडक्यात सांगा. आत्ता जे आपण जे पूर्वानुमान मिळत आहेत त्याच्यासाठी अजून सगळ्यात प्रभावी योजना म्हणजे आपलं नेटवर्क, ऑब्झर्वेशनल नेटवर्क वाढवणं गरजेचं आहे. आणि IMD ते आता ब्लॉक लेवलपर्यंत येत आहे. जो आता जो डिस्ट्रिक्ट लेवल 5 डे फोरकास्ट येतोय तो ब्लॉक लेवल म्हणजे तालुका लेवलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. आणि तो सध्या प्रायोगिक तत्वावर आम्ही सुरू केला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे सक्सेसफुल पण झालेला आहे. आणि येत्या 1 ते 2 वर्षामध्ये तो सर्वसाधारणतः महाराष्ट्राच्या सगळ्या तालुक्यांसाठी जसे निरीक्षण येणार आहे तसंच तो फोरकास्ट पण दिला जाईल. आणि ह्या सगळ्यांचा अगदीच 5 डे फोरकास्ट सारखाच उपयोग तुम्हाला होईल अशी अपेक्षा आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आपण की तालुका निहाय ही माहिती दिली जाईल. मंडळी, आता वेळ संपलेली आहे आजच्या चर्चेची. खूप उद्बोधक चर्चा आपण दोघांनी घडवून आणलेली आहे आणि पुढचा जो विषय आहे आपण तोही जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल. आपला कृषी दर्शन फोन इन लाईव्हचा पुढच्या आठवड्यातला विषय स्क्रीनवर बघा. विषय आहे शासनाची नीलक्रांती योजना आणि सहभागी होणार आहेत प्रकाश विरकर, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, तारापूर मत्स्यालय, मुंबई. आपण दोघेही इथं आज आलात आणि खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल दूरदर्शनतर्फे आपले हार्दिक आभार. आणि मंडळी, आपण उत्सुक असता की आपले जे आहेत कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया त्या आमच्याबद्दल पोहोचाव्या, त्यानुसार आम्ही काही बदल करावेत. तर त्यासाठी आमचा पत्ता पण लिहून घ्या. निर्माता कृषी दर्शन फोन इन लाईव्ह, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आपण ईमेल सुद्धा करू शकता. ईमेलद्वारे आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि आपण स्क्रीनवर बघू शकता त्याबद्दल. त्याचबरोबर या कार्यक्रमाची आणखीन माहिती हवी असेल, कार्यक्रम पुन्हा पाहायचा असेल तर आपण फेसबुक, यूट्यूब आणि जे पोर्टल आहे ते सुद्धा बघू शकता. याचबरोबर आजचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. नमस्कार.
धन्यवाद.